Hello everyone. Today we are going to study about the concepts that are included in transformation chapter. So in last lecture we see some terms related to the transformation, that is a transformation and 2D transformations. So we are going to study about the theoretical concepts that are included in your syllabus. So transformations, first point is transformation. Transformations are used for translating, rotating, scaling, reflecting, shearing the shapes of the objects, as well as you can apply different effects on object by changing their coordinate values. So as well as I am showing you about the point which is included in the transformation chapter. Okay, see here in the last lecture we see the 2D transformation, that is translation, scaling, rotation, reflection and sharing. Okay, one by one we also see the PPT of these terms. So the transformation having the basic notation is algebra, but you can also express it as a matrices. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अल्जेब्रा यूज करायचे आहे. आणि आता याच्यामध्ये जे आपण 2D ट्रान्सफॉर्मेशन्स बघितले होते याच्यामध्ये आता हे जे फक्त बेसिक काय आहेत किंवा ते कसे यूज केले जातात हे आपण या पीपीटी मध्ये बघितलं होतं. आता हा जो शेप आहे हा ट्रान्सलेट केल्यानंतर या टाइप मध्ये होतो किंवा स्केलिंग मध्ये या टाइप मध्ये ऑब्जेक्ट असेल तर तो अनदर टाइप मध्ये किंवा साइज ऑफ ऑब्जेक्ट चेंज होते स्केलिंग मध्ये. तर याचं आपण बेसिक कन्स्ट्रक्शन कसं असतं ते पाहिले होतं. तर आता आपल्याला बघायचं की याच्यामध्ये ते मॅथमॅटिकली कसं यूज होतं गेम प्रोग्रामिंग मध्ये. तर 2D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये फर्स्ट आहे ते ट्रान्सलेशन. ओके, दी ट्रान्सलेशन is the one-to-one relationship between number and shape is provided by the Cartesian coordinates. Then the relationship is given in such a way that if we change a coordinate of shape, then we change its geometry. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या शेपचे जो पॉलिगॉन कोणताही असेल तो, तर त्याचा जर कोऑर्डिनेट चेंज केले त्या शेपचे तर त्याची पूर्ण जॉमेट्री काय होते, चेंज होते. तर फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये there is a vertex p of xy is on a shape, and to translate it we apply the operation x is equal to x plus 3. Then we get new points p of xy 3 unit to the right. म्हणजे याच्यामध्ये जर हा p of xy पॉइंट असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण x plus 3 हे जर ऑपरेशन परफॉर्म केलं तर त्याच्यामध्ये जो काही पॉइंट आहे p of xy हा x कोऑर्डिनेटला 3 पॉइंट पुढे जाणार आहे किंवा 3 युनिट नेक्स्ट जाणार आहे त्याच्यामध्ये. सेम लाईक y इज इक्वल टू y प्लस 1 केलं तर त्याच्यामध्ये जो काही ऑब्जेक्टचे पॉइंट्स असतील ते 1 युनिट व्हर्टिकली शिफ्ट होणार आहेत, म्हणजे y ऍक्सिसला शिफ्ट होणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण जसं जेवढी व्हॅल्यू ऍड करू तेवढं त्याच्या पॉइंट मध्ये किंवा व्हर्टेक्स मध्ये काय होत जाणार आहेत, चेंजेस होत जाणार आहेत. देन both the transformation x and y are applied on the shape for each vertex of the original shape and the shape is shifted as shown in figure. म्हणजे याच्यामध्ये आपण x and y दोन्ही ऍक्सिसला आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू शकतो आणि हे तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दिसेल. सो सी दिस डायग्राम. in this diagram translation of original shape is done by adding 3 to x and 1 to y. ज्याच्यामध्ये x ऍक्सिसला 3 ऍड केलेलं आहे आणि y ऍक्सिसला 1 ऍड केलेलं आहे. देन ट्रान्सलेशन इज द स्ट्रेट लाईन मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. म्हणजे ही ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे आणि तो ट्रान्सलेट केल्यानंतर या टाइप मध्ये दिसणार आहे. याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टची किंवा त्या पॉलिगॉनची साईज चेंज होत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याचा शेप चेंज होत नाही. शेप ही तेवढाच असतो आणि साईज ही तेवढीच असते. फक्त तो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे तो ट्रान्सलेट केला जातो, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन. आणि या पॉइंट मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये सपोज एखादा पॉइंट पी ऑफ एक्स वाय असेल तर त्याचे जे काही वर्टेक्स असतील ते ऍज इट इज मूव्ह केले जातात. मग त्याच्यासाठी आपण एखादं ऑपरेशन यूज करू शकतो. म्हणजे एक्स ऍक्सिसला 3 ने मूव्ह करायचं आहे किंवा वाय ऍक्सिसला 4 ने मूव्ह करायचं आहे, तर त्याचे जे नेक्स्ट पॉइंट असतील ते एक्स ऍक्सिस इज 4 and y axis is 3. Suppose original object is as 1 1, म्हणजे x axis ला 1 आणि y axis ला 1 असेल तर तो आपण x axis ला 4 y axis ला 3 या टाइप मध्ये आपण तो काय करू शकतो, मूव्ह करू शकतो, म्हणजे ट्रान्सलेट करू शकतो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे
स्केलिंग. ओके, स्केलिंग कन्सेप्ट काय आहे आपण या पीपीटी मध्ये बघितलं होतं. स्केलिंग इट इज युज्ड टू अल्टर ऑर चेंज दी साइज ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर साईज चेंज करायची असेल तर त्याच्यामध्ये स्केलिंग कन्सेप्ट यूज होते. सो इन दिस डायग्राम हियर यू शुड सी दिस इज ओरिजिनल अँड दिस इज स्केल्ड. जे या ओरिजिनल ऑब्जेक्टची साईज काय केलेली आहे याच्यामध्ये चेंज केलेली आहे. So you can obtain the scaled shape of an object by multiplying coordinate as follows. तर याच्यामध्ये या टाइप मध्ये यूज केले जातात जॉमेट्री. दॅट इज एक्स डॅश इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल हियर एक्स डॅश इज इक्वल टू 2x and y dash is equal to 1.5 y. Scaling is used to change the shape of an object. Then the above transform results in a vertical scaling as 1.5 and horizontal scaling of 2. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिसला तो 2 ने इन्क्रीज केलेला आहे आणि वाय ऍक्सिसला 1.5 ने इन्क्रीज केलेला आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ स्केलिंग. देन द नेक्स्ट कन्सेप्ट इज रिफ्लेक्शन. Reflection is a transformation which produces a mirror image of an object. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची पूर्ण मिरर इमेज क्रिएट केली जाते, जस्ट लाईक अ फोटोकॉपी. म्हणजे जर आपण बघितलं किंवा मिरर समोर उभं असेल तर त्याची फोटोकॉपी आपल्याला मिरर मध्ये दिसते. तर त्याच टाईपमध्ये रिफ्लेक्शन असतं, किंवा एखादा ऑब्जेक्ट ऍज इट इज आपल्याला दिसत असेल तर ते रिफ्लेक्शन असतं. तर रिफ्लेक्शन कसं यूज होतं, तर the mirror image can be either about x-axis or y-axis and the object is rotated by 180 degree. म्हणजे एखादा जर इमेज असेल किंवा त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला आपण त्याची मिरर इमेज क्रिएट करू शकतो आणि जो काही ऑब्जेक्ट आहे तो 180 डिग्रीने काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. देन the most important used concept which is reflection about x-axis and reflection about y-axis. म्हणजे एक्स ऍक्सिसला एक रिफ्लेक्ट करू शकतो किंवा अकॉर्डिंग टू रिफ्लेक्शन अबाउट वाय ऍक्सिस. सो इन द रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस have the transformation value of x will remain same whereas the value of y will become negative. आणि याच्या रिव्हर्स आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ y remain same whereas the value of x will be negative. ओके, याच्यामध्ये सिंपल आहे, जे फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्येच घेतलेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन. एक जर इमेज असेल, ऑब्जेक्ट असेल तर त्याची रिफ्लेक्शन याच्यामध्ये घेऊ शकतो. तर ह्याची डिरेक्शन चेंज होणार आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची, त्याच्यामध्ये जर ते रिफ्लेक्ट केलं तर. पण त्याच्यामध्ये जे काही कोऑर्डिनेट आहेत, जर एक्स ऍक्सिसची घेतलं तर वाय ऍक्सिस निगेटिव्ह होणार आहे आणि वाय ऍक्सिसची घेतलं तर एक्स निगेटिव्ह होणार आहे याच्यामध्ये. तर हे 3 आहेत. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जर स्टडी करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन. ओके, सो for that particular translations the most used concept is matrices. Then how the matrices are used in transformation. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मॅट्रायसेस कसे यूज केले जातात, तर मॅट्रिक्स नोटेशन आर युज्ड फॉर ट्रान्सफॉर्मेशन्स. आता ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मॅट्रिक्स नोटेशन यूज केलं जातं. देन हाऊ दॅट मॅट्रायसेस आर युज्ड इन ट्रान्सफॉर्मेशन. देन we are going to study about the concept which is used in transformation. So matrices transformations are not commutative. याच्यामध्ये कम्युटेटिव्ह नसतात. सपोज जर याच्यामध्ये 2 ट्रान्सफॉर्मेशन्स असतील T1 and T2, then that are not equal to T2 into T1. So for example take the transformations T1 and T2. आता याच्यामध्ये x डॅश y डॅश घेतलेलं आहे, म्हणजे हे कशाशी रिलेटेड आहे तर स्केलिंगशी रिलेटेड आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये जर ट्रान्सलेशन असेल तर इक्वेशन आपण काय घेऊ शकतो, तर याच्यामध्ये या टाइप मध्ये x इज इक्वल टू x प्लस 3 किंवा y इज इक्वल टू y प्लस 1. याच्यामध्ये कोणताही डिजिट असू शकतो, पण या टाइप मध्ये म्हणजे स्ट्रेट लाईन इक्वेशन आपण ट्रान्सलेशन मध्ये घेतो, स्केलिंग मध्ये या टाइप मध्ये घेतो x डॅश अँड y डॅश. सो हियर इन मॅट्रायसेस वी टेक हियर T1 अँड T2. T1 मीन्स ट्रान्सफॉर्मेशन हे T1 ने लिहिलं जातं किंवा T2 म्हणजे आपण त्याचं एक नोटेशन आहे ते नोटेशन यूज करतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा x डॅश इज इक्वल टू ax प्लस by अँड y डॅश इज इक्वल टू cx प्लस dy. ओके, देन ऍट द ट्रान्सफॉर्मेशन T2 दॅट ट्रान्सफॉर्म्स T1. आता याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे T1चं,
तर त्याच्यामध्ये T2 काय येणार आहे, म्हणजे जो सेकंड ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट केलेला आहे T2 हा T1 वरून केलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं x डबल डॅश घेतलेला आहे. x डबल डॅश इज इक्वल टू ax डॅश प्लस by डॅश अँड cx डॅश प्लस dy डॅश. ओके, तर हे दोन ट्रान्सफॉर्मेशन झाले T1 अँड T2. देन सेपरेट द कॉन्स्टंट्स फ्रॉम द व्हेरिएबल्स ॲज फॉलोज फ्रॉम इक्वेशन 1. आता इथे तुम्ही म्हणाल हा कॅपिटल ABCD हे कुठून आले, तर ते कुठून आले हे तुम्हाला इथे खाली समजेल याच्यामध्ये ते कसे आले ते. आता इथे बघा ax प्लस by होता, पण इथे काय आहे ax डॅश प्लस by डॅश आहे. सेम इथे cx प्लस dy आहे आणि इथे cx डॅश प्लस dy डॅश आहे. त्यामुळे आपल्याला ते कसं आलेलं आहे ते इथं बघायचं आहे. तर बघा याच्यामध्ये T1 इंटू एक्स डॅश वाय डॅश, आपण हे T2 सॉल्व्ह करतोय म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन 2 सॉल्व्ह करतोय. तर याच्यामध्ये काय आलेलं आहे तर T1 इंटू एक्स डॅश वाय डॅश विच इज इक्वल टू ABCD इंटू एक्स वाय. हा जर ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन मिळतं. म्हणजे याच्यामध्ये बघा ax डॅश प्लस by डॅश याची व्हॅल्यू ही आहे. देन सेपरेट द कॉन्स्टंट्स फ्रॉम द व्हेरिएबल्स ॲज फॉलोज फ्रॉम इक्वेशन 2. या इक्वेशन 2 वरून आपण जर सॉल्व्ह केलं तर याच्यामध्ये बघा T2 विच इज एक्स डबल डॅश वाय डबल डॅश विच इज इक्वल टू ABCD इंटू एक्स डॅश अँड वाय डॅश. म्हणजे या इक्वेशन मध्ये बघा T1 चं ट्रान्सफॉर्मेशन सेपरेट केलेलं आहे इथे या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन 2 वरून काय काढलेलं आहे तर हे T2 चं ट्रान्सफॉर्मेशन काढलेलं आहे. त्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट्स आहेत ते वेगळे केलेले आहेत आणि या टाइप मध्ये आपण मॅट्रायसेस यूज करतो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. तर आता याच्यामध्ये बघा ट्रान्सफॉर्मेशन T2 एक्स डबल डॅश वाय डबल डॅश. ओके, याच्यामध्ये इथं या लेफ्ट साइडला लिहायचं असतं. देन इक्वल टू त्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट्स असतात ते कॉन्स्टंट लिहायचे ABCD डॉट आणि त्याच्यामध्ये जे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स डॅश वाय डॅश ते या टाइप मध्ये लिहायचे. तसंच आपण इथं T1 चं लिहिलेलं आहे एक्स डॅश वाय डॅश विच इज इक्वल टू ABCD आणि ब्रॅकेट मध्ये एक्स अँड वाय. हे तुम्ही मॅट्रायसिस मध्ये शिकला असाल की याच्यामध्ये हे कसे यूज होतात. तर आता ह्याच्यामध्ये इक्वेशन 3 वरून बघायचंय आपल्याला कसं लिहायचंय. तर याच्यामध्ये एक्स डबल डॅश वाय डबल डॅश इज इक्वल टू ABCD इंटू, आता ह्याच्यामध्ये बघा हे जे इक्वेशन होतं याच्यामध्ये काय आहे तर एक्स डॅश अँड वाय डॅश आहे. तर आता आपल्याला हे इक्वेशन 3 वरून घ्यायचं आहे व्हॅल्यू ऑफ एक्स डॅश अँड वाय डॅश. ओके, इथे बघा एक्स डॅश वाय डॅश ची व्हॅल्यू ही टर्म आहे, त्यामुळे आपण ही जी एक्स डॅश वाय डॅश ची टर्म आहे ती या टर्मला रिप्लेस करणार आहोत याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये एक्स डॅश आणि वाय डॅश ची व्हॅल्यू आहे ABCD डॉट एक्स वाय. ती आपण होल ही जी टर्म आहे ही होल टर्म आपण इथे पुटअप करणार आहोत या ब्रॅकेट नंतर, कारण इथं व्हॅल्यू आहे एक्स डॅश वाय डॅश. ओके, त्यामुळे ही थर्ड जे इक्वेशन आहे त्याने रिप्लेस केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल एक्स डबल डॅश वाय डबल डॅश विच इज इक्वल टू कॅपिटल ABCD in matrix dot ABCD which is small letters dot XY. Okay, this is the matrix terms of transformations. Then if we multiply inner matrices together they must produce. आता याच्यामध्ये जर ह्या इनर टर्म्स जर आपण मल्टिप्लाय केल्या देन तुम्हाला माहिती असेल की मॅट्रायसेस मध्ये मल्टिप्लिकेशन कसं यूज होतं. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट एक्स डबल डॅश विच इज इक्वल टू AA प्लस BC. आता याच्यामध्ये फर्स्ट मेंबर प्लस फर्स्ट मेंबर ऑफ अनदर मॅट्रिक्स, देन सेकंड अँड सेकंड म्हणजे रो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, देन फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेम एज सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. ओके, या टाइप मध्ये घेतो आपण. त्यामुळे AA प्लस BC इंटू एक्स प्लस AB प्लस BD इंटू वाय. सेम वाय डबल डॅश ची व्हॅल्यू काढायची आहे CA प्लस DC इंटू एक्स प्लस CB इंटू प्लस DY इंटू वाय. ओके, आणि जर हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं आपण तर याच्यामध्ये ही टर्म मिळते आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा आपण जे कॉन्स्टंट कोऑर्डिनेट्स आहेत याच्यामध्ये किंवा कॉन्स्टंट त्याचे जे आहेत ते आपण सेपरेट करतो. याच्यामध्ये एक्स डबल डॅश वाय डबल डॅश विच इज इक्वल टू ह्या ज्या टर्म्स आहेत एक्स अँड वाय, सेम फॉर वाय डबल डॅश एक्स अँड वाय या टर्म आपण एका मॅट्रिक्स मध्ये लिहितोय आणि डॉट एक्स वाय हे त्याचे कोऑर्डिनेट आहेत. तर या टाइप मध्ये आपण हे जे इक्वेशन्स आहेत हे सेपरेट केलेले आहेत.
सो वी यूज दिस मॅट्रिक्स फॉर्म फॉर दी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे मिनिमाइज करून आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. बट there is a drawback for this method is no clear method to add or subtract a constant like c or f as like. म्हणजे सपोज एखादा ट्रान्सफॉर्मेशन असेल तर त्याच्यामध्ये एखादा कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड करायची असेल तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काही क्लिअर मेथड नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये जे होमोजिनियस कोऑर्डिनेट्स आहेत तर ते कोऑर्डिनेट्स यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये जे होमोजिनियस कोऑर्डिनेट्स काय आहेत तर ते आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचं आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला हा मॅट्रायसिस परत एकदा क्लिअर करते. याच्यामध्ये बघा मॅट्रायसिस कन्सेप्ट काय आहे तर याच्यासाठी आपण दोन ट्रान्सफॉर्मेशन्स घेतलेले आहेत T1 अँड T2. T1 मध्ये आपण दोन कोऑर्डिनेट्स आहेत x डॅश अँड y डॅश. परत T2 आपण हा T1 वरून काढलेलं आहे. म्हणजे T1 चं ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे आपण. त्यामुळे इथं काय आलेलं आहे तर x डबल डॅश अँड y डबल डॅश हे दोन इक्वेशन झाले. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. त्याच्यानंतर आपण ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसे लिहिलेले आहेत बघा. तर इक्वेशन 1 हे इक्वेशन 3 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आणि हे जे इक्वेशन 2 आहे त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आपण इथे लिहिलेला आहे. ओके. आता हे जे दोन ट्रान्सफॉर्मेशनचे मॅट्रिक्स फॉर्म आहेत त्याच्यावरून आपण सेकंड जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते पुढे कंटिन्यू करतोय. आणि त्याच्यामध्ये हा जो x डॅश y डॅश आहे त्याची व्हॅल्यू ही इक्वेशन 3 मध्ये फाइंड आउट केलेली आहे. ती आपण इथे पुटअप केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो मॅट्रिक्स मिळतो तो आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे जे दोन कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहेत तर त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला हे दोन इक्वेशन्स मिळाले. फर्स्ट वन फॉर एक्स डबल डॅश अँड सेकंड फॉर वाय डबल डॅश. आणि त्याच्यानंतर हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितो. आणि हे तुमचं लास्टचं इक्वेशन आहे याच्यामध्ये एक्स डबल डॅश अँड वाय डबल डॅश. ओके. पण याच्यामध्ये फक्त आपण दोनच कॉन्स्टंट घेऊ शकतो जस्ट लाईक ABCD. त्याच्यामध्ये थर्ड आपण कॉन्स्टंट याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. म्हणजे जर आपल्याला 3D यूज करायचं असेल म्हणजे 3 डायमेन्शनल जर ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण ते ऍड करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे होमोजिनियस कोऑर्डिनेट्स आहेत ती कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये यूज करावी लागते. तर हा मॅट्रिक्स पॉइंट आहे. ओके. So the next point is homogeneous coordinates. Then what is the term homogeneous coordinates? It is also known as barycentric coordinates or areal coordinates because of their area calculating properties. तर आता homogeneous coordinates याला barycentric coordinates असंही कॉल केलं जातं किंवा aerial coordinates. हे तुम्हाला filling the blanks ला येऊ शकतं. What are the another names of homogeneous coordinates? Then, for defining a point in a plane, homogeneous coordinates uses 3 coordinates instead of 2. याच्यामध्ये 3 म्हणजे XY हे कोऑर्डिनेट्स यूज न करता याच्यामध्ये XYZ असे 3 कोऑर्डिनेट्स यूज केले जातात. आणि आता मी सांगितलं याच्यामध्ये मॅट्रायसिस मध्ये जर आपण यूज करणार असेल तर याच्यामध्ये आपण XY हे दोन कोऑर्डिनेट घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये जर एखादा अनदर कॉन्स्टंट ऍड करायचा असेल तर तो कॉन्स्टंट ऍड होत नाही. पण जर ह्याच्यामध्ये जर होमोजिनियस कोऑर्डिनेट्स यूज केलं आणि त्याच्यामध्ये जरी आपल्याला 2D ऑब्जेक्ट डिफाइन करायचा असेल किंवा 2D ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर तेही आपण होमोजिनियस कोऑर्डिनेट्सचा यूज करून करू शकतो. आणि 3D ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा अनदर ट्रान्सफॉर्मेशन असेल तेही ट्रान्सफॉर्मेशन आपण होमोजिनियस कोऑर्डिनेट मध्ये करू शकतो. म्हणजे होमोजिनियस कोऑर्डिनेट सपोर्ट्स फॉर 2D अँड 3D. ओके. सो हिअर for defining a point in a plane, homogeneous coordinates uses 3 coordinates instead of 2. याच्यामध्ये 2 ऐवजी आपण 3 coordinates यूज करतो. Suppose if there is a point P with coordinates xy, then there exists a homogeneous point xyt. ओके. याच्यामध्ये थर्ड पॉइंट कोणता इन्क्लूड होतो कोऑर्डिनेट तर T. तर आता हा T काय आहे तर याच्यामध्ये अनदर जो पॉइंट आहे कोऑर्डिनेट पॉइंट आहे तर तो पॉइंट असतो याच्यामध्ये. Then this coordinate system is called homogeneous because it is possible to transform function such as f of xy into the form of f of x divided by t comma y divided by t without distributing the degree of the curve. आता ह्या ज्या थिअरॉटिकल कन्सेप्ट आहेत या तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये क्लिअर होतील की याच्यामध्ये हे कसं यूज केलं जातं. सो
याच्यामध्ये बघा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे आणि याच्यामध्ये जो नेक्स्ट कोऑर्डिनेट घेतलेला आहे तो टी आहे, म्हणजे हा टेम्पररी आहे, आपण तो कन्सिडर करणार आहोत की त्याच्यामध्ये तो इन्क्लूड आहे. तर या डायग्राम मध्ये कळेल तुम्हाला एक्स वाय अँड टी. ओके, it is possible to visualize that a collection of homogeneous points of the form xyt exists on an xy plane and t is the z coordinate as shown in below figure. जे याच्यामध्ये t हा ऍज अ झेड ऍक्सिस असं कन्सिडर करून त्याच्यामध्ये तो इन्क्लूड केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत ते घेऊ शकतो. जर याच्यामध्ये एक्स वाय आपण दोन घेतले तर त्याच्यामध्ये ते इझी नाहीये ट्रान्सफॉर्मेशन करणं, म्हणून आपण याच्यामध्ये हे अनादर कोऑर्डिनेट घेतलेला आहे टी ऍज अ झेड ऍक्सिस म्हणून. सो इट इज बेटर टू सिलेक्ट टी इज इक्वल टू 1, दॅट इज द पॉइंट एक्स वाय हॅज होमोजिनियस कोऑर्डिनेट्स xy1 मेकिंग स्केलिंग नीडलेस. म्हणजे याच्यामध्ये ऍज अ सपोर्ट म्हणून फक्त हा कोऑर्डिनेट घेतला जातो, त्यामुळे त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय घेऊ शकतो आपण 1 घेऊ शकतो. म्हणजे ते कोऑर्डिनेट काय होऊ शकतात तर एक्स वाय अँड 1. सो तुम्ही जर नेक्स्ट पार्ट मध्ये बघितलात तर त्याच्यामध्ये आपल्याला हे होमोजिनियस कोऑर्डिनेट 2D ट्रान्सफॉर्मेशन आणि 3D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कसे यूज केले जातात हे आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्हाला तिथे सगळ्या टर्म मध्ये बघायला मिळेल एक्स वाय असेल आणि झेडचा कोऑर्डिनेट हा 1च मिळेल याच्यामध्ये. ओके, सो to every xy pair we have to attach 1 to every xy pair if you substitute 3D homogeneous coordinates for traditional 2D Cartesian coordinates. म्हणजे याच्यामध्ये 3D कोऑर्डिनेट्स यूज करून आपण जे काही ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहोत किंवा होमोजिनियस कोऑर्डिनेट्स त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये जो टी हा असणार आहे त्याची व्हॅल्यू 1च असणार आहे. सपोज इथे बघा when transforming the point xy1 it will be become xy1 and we discard the 1. म्हणजे याच्यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर ही जी 1 व्हॅल्यू आहे ती डिस्कार्ड होईल याच्यामध्ये. सो इट विल सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ क्रिएटिंग अ ट्रान्सलेशन ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे याच्यामध्ये आपण इझिली ट्रान्सलेशन करू शकतो. सो लेट्स सी दी फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन ऑन दी होमोजिनियस पॉइंट xy1. तर आता हे तुम्हाला एक इथं त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. जर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन असेल तर बघा एक्स डॅश वाय डॅश, आता इथे टी घेतलेलं नाहीये किंवा झेड डॅश घेतलेलं नाहीये, इथे व्हॅल्यू काय घेतलेली आहे डिरेक्टली 1 घेतलेली आहे, कारण हा होमोजिनियस कोऑर्डिनेट आहे जो एक्स डॅश वाय डॅश बरोबर इन्क्लूड होतो आणि याच्यामध्ये याची व्हॅल्यू काय असते तर 1 असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हे यूज करायचं आहे. तर त्याची व्हॅल्यू बघा किंवा त्याचा मॅट्रिक्स बघा काय असणार आहे ABCDEF and 001 डॉट एक्स वाय आणि कोऑर्डिनेट मध्ये त्याची व्हॅल्यू काय घेणार आहोत तर 1 घेणार आहोत. आणि हे जर आपण एक्सपांड केलं किंवा मॅट्रिक्स सॉल्व्ह केला तर त्याचं इक्वेशन काय येणार आहे तर एक्स डॅश इज इक्वल टू AX प्लस BY प्लस C. म्हणजे आपण हा थर्ड कॉन्स्टंट ऍड केला. मॅट्रायसिस मध्ये आपण हा थर्ड कोऑर्डिनेट इन्क्लूड करू शकत नाही, सॉरी कॉन्स्टंट. then the equation of y dash which is equal to dx plus ey plus f and the another coordinate is 1. Okay, so these formulas are used in homogeneous coordinates. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. हे आपल्याला पूर्ण जे काही 2D ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत आणि 3D ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत त्याच्यामध्ये यूज करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये होमोजिनियस कोऑर्डिनेट्स म्हणजेच काय तर आपण एक्स डॅश आणि वाय डॅश किंवा एक्स वाय कोऑर्डिनेट सोबत आपण एक नवीन कोऑर्डिनेट इन्क्लूड करतो दॅट इज टी अँड दॅट टी हॅज व्हॅल्यू ओनली 1. म्हणजे त्या टी ची व्हॅल्यू काय असते 1 असते. त्यामुळे आपण तो मॅट्रिक्स या टाइप मध्ये घेणार आहोत आणि त्याचं जर आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घेतलं किंवा एक्सपांड करून घेतलं तर त्याच्यामध्ये बघा एक्स डॅश वाय डॅश 1 हिअर सेम एक्स डॅश वाय डॅश 1 या टाइप मध्ये आपण घेतो आणि त्याचा मॅट्रिक्स या टाइप मध्ये लिहिला जातो. तर हा मॅट्रिक्स आणि हे जे इक्वेशन्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत याच्यामध्ये, कारण आपल्याला जे काही नेक्स्ट टर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण ते कसे यूज करणार आहोत ते आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये 2D ट्रान्सलेशन 2D स्केलिंग किंवा त्याच्यामध्ये 2D रिफ्लेक्शन असेल तर हे कसं यूज होतं ते आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये जे होमोजिनियस कोऑर्डिनेट्स यूज करून आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जे आपण वरती बघितलं त्याच्यामध्ये फक्त बेसिक टर्म्स बघितल्या की त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन काय असतं, त्याच्यानंतर स्केलिंग काय आहे, रिफ्लेक्शन काय आहे आणि मॅट्रायसिस, आणि त्याच्यानंतर जो मेन पॉइंट स्टार्ट होतो होमोजिनियस कोऑर्डिनेट्स.
आणि होमोजिनियस कोऑर्डिनेट्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायचे की याच्यामध्ये 2D अँड 3D ट्रान्सफॉर्मेशन्स. सो these are some critical for solving this, but it is easy. Okay, then how to solve the 2D translations, म्हणजे याच्यामध्ये 2D ट्रान्सलेशन्स घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ते मॅथमॅटिकली कसं यूज केलं जातं. तर आता याच्यामध्ये तुमचं जे युनिटी हब सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्ही जरी ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करून जर गेम क्रिएट करत असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला एक साईडला पॅनल आहे, तर त्या पॅनलमध्ये तुम्हाला पूर्ण अल्जेब्रिक किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन झालेले दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला करण्याची गरज नाहीये. ते ऑटोमॅटिकली जसं तुम्ही एखादा ऑब्जेक्ट मूव्ह कराल किंवा त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट इन्क्लूड कराल तर त्या ऑब्जेक्टचे पर्टिक्युलर जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत ते ऑटोमॅटिकली चेंज होत जातात. तर आपल्याला ते प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा दिसेल. फक्त या तुम्हाला सिलेबसमध्ये थिअरॉटिकल पॉइंट्स आहेत, तर ते थिअरॉटिकल पॉइंट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण हे 2D ट्रान्सफॉर्मेशन्स बघणार आहोत होमोजिनियस कोऑर्डिनेट्सचा यूज करून. ओके, सो we stop here in this lecture. So there is any doubt related to this lecture, then contact me. Okay, thank you.